आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सत्तेच्या मोहासाठी आणि आपण मुख्यमंत्री आहोत हा चेहरा समोर करण्यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीमध्ये काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी घेत आहेत। या उलट बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही आणि ज्यांना कोणाला भेटायला यायचे असेल त्यांनी मातोश्रीवर यावे असे ठामपणे सांगितले होते। परंतु सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे चिल्लर लोकांच्या भेटी घेत आहेत अशी टीका आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जालन्यात केली। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी प्रतापराव जाधव, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि वक्फ बोर्डाचे समीर काजी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते। यावेळी प्रतापराव जाधव बोलत होते। बाळासाहेबांच्या विचाराचा एकही गुणधर्म त्याच्यामध्ये दिसत नाही। आज ते 100% सेक्युलर झालेले आहे। आज बांगलादेशामध्ये एवढी हिंदूची कत्तल झाली, हत्या होत आहेत, अत्याचार होत आहे, एक शब्द तरी वापरला? आज बाळासाहेब असते तर त्यांची भूमिका काय असती? आज बाळासाहेबांचं काय स्टेटमेंट आलं असतं? पण केवळ मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून पक्षाचा वारसदार मी आहे हे लोकांना सांगत सुटायचं, लोकांची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करायचा। पण बाळासाहेबांचे गुण एखादा तरी स्वीकारायला पाहिजे होते। या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदे साहेब, आमचे उपमुख्यमंत्री हे ज्यावेळेस दिल्लीला माननीय नरेंद्र मोदी असतील, माननीय अमित शहा असतील यांना भेटून हजारो कोटी रुपयाचा विकासासाठी निधी महाराष्ट्राला आणतात, त्यावेळेस हे मुंबईत बसून आरोप करतात, हे दिल्लीचं लांबून चालन करतात, हे दिल्लीला कशासाठी जातात? आता हे तर मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, वरती आपलं सरकार आहे, हे तर जातीलच। पण आता कालही उद्धव ठाकरे 2 दिवस मुंबईला गेले होते, सत्तार साहेब दिल्लीला गेले होते। कशाचं लांबून चालन करायला गेले होते? कोणाचे पाय धरायला गेले होते? केवळ सत्तेच्या मोहासाठी की उद्या मुख्यमंत्री म्हणून माझा चेहरा पुढे यावा म्हणून काँग्रेसच्या चिल्लर लोकांच्या भेटी ते घेत बसले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही मुंबई सोडली नाही। ज्याला कोणाला गरज असेल ते मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटायला यायचे आणि जे बाळासाहेबांचे वारसदार म्हणून घेणारे उद्धव साहेब आता दिल्लीला लोटांगण घालायला लागले। पण हे आमचे लोक आम्ही बोलत नाही। जो संजय राऊत रोज उठला की आमच्यावर टीका करतो, कोणी त्यांनी भाडोत्री लोक आणले, या लोकांचा पूर्व इतिहास, या लोकांचं शिवसेना वाढवण्यामध्ये काय योगदान आहे? बांधवांनो, शिवसेना जी वाढली ती आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांच्या बरोबर। आज तुम्ही आमचे इतिहास जाऊन तपासा की आमच्यावर किती केसेस होत्या। अगदी 302 सारख्या केसेस काँग्रेसच्या काळातल्या त्या आमदार मंत्र्यांनी आमच्यावर केलेल्या आहेत, 302। आम्ही त्या फेस केल्या आणि बाळासाहेबांचे विचार लोकांमध्ये पोहोचून आम्ही या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी आलो। आम्ही कसले गद्दार आहोत? माझ्या जीवनामध्ये अर्जुनराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्या आतापर्यंतच्या निवडणुका जेवढ्या, मी 8 निवडणुका लढल्या, 4 विधानसभेच्या, 4 लोकसभेच्या, 1 जिल्हा परिषदची। पण सगळ्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष शिवसेनाच होता आणि या 9 निवडणुका मी धनुष्यबाण निशाणीवरच लढल्या, अर्जुनरावनी त्यात। आणि म्हणून बांधवांनो, आम्हाला गद्दारीचा त्या ठिकाणी शब्द लागू शकतो। आज आम्ही खऱ्या अर्थानं जे आपल्या देशातले, आपल्या राज्यातल्या लोकांनी जो शिवसेना भाजपला कौल दिला होता त्या कौलाचा सन्मान करत आज आपलं सरकार या ठिकाणी आहे। आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बांधवांनो, लोकसभेसारखं गाफील राहू नका। लोकसभेमध्ये जे काही अपप्रचार आपल्याबद्दल केला गेला, बांधवांनो, मराठ्याला आरक्षण एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलं, 10%, कोर्टात टिकणारं आरक्षण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ लाखो लोकांच्या साक्षीनं दसरा मेळाव्यात त्यांनी घेतली,